नमस्कार मित्रांनो, हा डायक आज आहे ना लॅपटॉप पुढे हात फिरत होता भाऊ. त्याचं जाऊ दे, टाकल्याचे वेगळंच काहीतरी चाललं होतं. हा का बरं हात फिरतोय तुम्हाला ब्लॉग मध्ये कळणच. तर ना आज आपण नाश्त्याला कॅन्टीनला न जाता डायरेक्ट आपण बाहेर गेलो भाऊ. बरं मी एकटाच नाही गेलो, याला सगळ्यांना घेऊन गेलो. मग गेलो पटापट बाहेर नाश्त्याला आणि घेतला पटापट नाश्ता करून. मग त्याच्यानंतर ना कॉलेजमध्ये जाऊन पाहत होते यांचं गपागप लिहायचं काम चालू होतं. त्याला म्हणलं काय रे, ते म्हणजे होमवर्क करून राहिले. त्यांना म्हणलं होमवर्क घरी करते. त्याच्यानंतर मित्रांनो 2 लेक्चर झाले. मग आपल्याला मोकार भूक लागली होती. मग गेलो आपण कॅन्टीनला जेवायला. जेवून परत क्लासमध्ये आलो. क्लासमध्ये येऊन पाहतो ना आम्ही 2 जण बसले ना आख्या पुरी भाऊ. म्हणलं काल पुरी कमी होत्या आणि पोर जास्त होते, आज पोर कमी आणि पुरी जास्त झाले. मित्रांनो तुम्हाला वाटतं ना हा लॅपटॉप पुढे का बरं हात फिरतोय. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता दरवर्षी पीबीएल प्रोजेक्ट बनवायला लागतोय. याच आहे ना प्रोजेक्टचा प्रोग्राम जो आहे ना तो टेस्टिंग करायचं काम चाललंय. त्याच्यामुळे तो लॅपटॉपच्या कॅमेरा पुढे हात फिरून राहिला. तुम्हाला वाटलं आज हा येडावलाय का काय. त्याचं चाललंय प्रोजेक्ट बनवायचं काम आणि आम्ही पाहतोय त्याचं का बीटा. तुम्हाला वाटत आज ना हा सुटू का बरं राहिला आता आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या कॉलेजमध्ये फंक्शन आता ते संपले त्याच्यामुळे हा सुटू राहिलाय. याचं काम कसं वाटतंय मित्रांनो, नुसत्या टिंगल्या यायच्या त्याच्या. मित्रांनो याला ना हॉस्टेलला जायची काय झाली नाही का, कारण की याला लागली मोकर बुक, त्याच्यामुळे याच्या चालल्या टिंगल टावाल्या. याचं काम कसले अवघड मित्रांनो, हा विषयच नाही. त्याच्यानंतर मित्रांनो कॉलेज सुटलं, मग आपण आलो हॉस्टेलला पटापट. तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये काहीतरी म्हणलो होतो 7 पुतेची 5 पुतेची गोष्ट सांगतोय हा मित्र पहा आपला. छान दिसतंय. तर 7 पुते आणि 5 पुत्यांची गोष्ट अशी. गाव ते गावात राजा होता. राजाच्या खाली 2 प्रमुख होते. बर. राजाला एका गावावर वर्चस्व निर्माण करायचं होतं. हा. त्याच्यामुळे राजाने ठरवलं दोन्ही प्रमुखांना सोबत घेऊन लढाई करायला त्या गावावर जायचं. गावावरती गेले, त्यांनी लढाई केली. लढाई ते जिंकल्यानंतर त्या गावात एक घर होतं. त्या घरात टोटल 12 पोते धान्य होतं. 12 पोते धान्य होतं. आता ती लढाई जिंकल्यानंतर ते धान्य त्या राजाला भेटलं. मग राजाने ठरवलं त्या 2 प्रमुखांमध्ये समानते धान्य वाटायचं. पण काही कारणास्तव ते धान्य वाटतं नाही आलं. मग काय केलं, एका प्रमुखाला 7 पोते दिली धान्य, दुसऱ्याला 5 पोते दिले. मग धान्य आलं 5 पोतेवाल्याला कमी. मग तिथे एक गाई होती. ती गाई 5 पोतेवाल्याला दिली. मग ते बरोबर झालं. त्याच्यानंतर मग ज्याला 5 पोते दिले त्याचं आडनाव 5 पोते पडलं. ज्याला 7 पोते दिलं तर त्याला त्याचं 7 पोते पडलं. अशी गोष्ट. कशी वाटली मित्रांनो याची गोष्ट कमेंट करून नक्की सांगा.